आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार डॉक्टर पंकजी भोयर यांचे शुभस्ते होत असून मी माननीय पालकमंत्री महोदयांचा मनपूर्वक स्वागत करतो। येथे उपस्थित माननीय आमदार हिंगणघाट विधानसभा मतदारसंघ श्री समीरजी कोणावर, माननीय नगराध्यक्ष नगर परिषद हिंगणघाट डॉक्टर नैनाजी तोळसकर, माननीय सभापति महोदय, माननीय जिलाधिकारी श्रीमती बानमती सी मैडम, उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी, उपस्थित सर्व नागरिक बंधू भगिनी आणि पत्रकार बंधू आणि भगिनी, मी आपण सर्वांचं खूप मनपूर्वक स्वागत करतो। पोलीस ठाणे हिंगणघाट आणि विभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम क्षेत्रफळ 1673.85 स्क्वेअर मीटर होत असून त्याकरिता 6,28,00,000 एवढा निधी पोलीस गृहनिर्माण महामंडळाकडून शक्ती बिल्डकॉन नागपूर यांना वर्क ऑर्डर अदा झालेली आहे। सदर बांधकाम प्रकल्प हा 1 वर्षाच्या पूर्ण करण्याच्या अटीवर आदेश पारित करण्यात आलेला आहे। वर्धा जिल्हा पोलीस विभागाकरिता नवीन 6 पोलीस ठाणे इमारत तसेच 467 शासकीय निवासस्थाने बांधकामाकरिता महाराष्ट्र शासनाकडून मंजुरी प्राप्त झालेली आहे। पोलीस गृहनिर्माण यांच्याकडे बांधकामाकरिता प्राधान्यक्रम ठरवण्यात आलेला असून गृह विभागाचे पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित मुंबई यांच्याकडे बांधकामाबाबत कारवाई चालू आहे। पोलीस प्रशासन हे समाजाचा एक अविभाज्य घटक आहे। वाढत्या लोकसंख्येनुसार आणि काळानुसार पोलिसांच्या कामाच्या स्वरूपामध्ये खूप बदल झालेला आहे। हिंगणघाट हे वर्धा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे औद्योगिक आणि व्यापारिक शहर आहे। या ठिकाणी आधुनिक सोयी सुविधा सज्ज अशी प्रशासकीय इमारत असणे ही काळाची गरज होती। ही नवीन इमारत केवळ एक वास्तू नसून ती सामान्य जनतेला जलद न्याय मिळवून देण्यासाठी आणि पारदर्शक कामकाजासाठी एक महत्त्वाचे केंद्र ठरेल। या नूतन वास्तूमुळे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कामाचे चांगले वातावरण मिळेल,